शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी एक मिनिट हां थांबा, एकच मिनिट हां. तर कसे आहात मंडळी? काय चाललं आहे विशेष? काल बघितलं आमची दिंडी बघितलीत का? गुढीपाडव्याच्या निमित्त, नवीन वर्षाच्या निमित्ताने दिंडी काढली होती. तर सगळ्यांनी, त्यात महिला मंडळाने सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. मी ते एरवी पण मी भजनामध्ये वगैरे सहभागी होत नाही जास्त करून, मोस्टली म्हणजे असं बसलो, जास्त जाणं येणं होत नाही. पण कालचं ते जे नामस्मरण होतं, संतांचं देवाचं नामस्मरण होतं, ते खरंच खूप भारी वाटलं आणि छान वाटलं. एकदा त्या आधी मी खरं सांगू मनापासून, आई दिंडी निघायच्या आधी ना मनात हे होतं कधी काय येणार, कंटाळा येणार, हे येणार ते येणार. पण प्रत्यक्षात जेव्हा दिंडी चालू झाली ना, तेव्हा खरंच लय भारी वाटलं, खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. म्हणजे आपण नुसतं दाखवण्यासाठी, म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी दिंडी काढतो, जो अशातला भाग नाही आहे. आपल्या मनापासून ते आपण त्यात सहभागी झालो, मनापासून आनंद आला, मनापासून समाधान भेटलं. आणि प्रत्येकालाच ते समाधान तोंडावर जाणवत होतं. खरंच खूप बरं वाटतं. आता हे धार्मिक काम आहे का काय आहे मला माहीत नाही, पण आपलं बघूनच खरंच हे युवा पिढी पण यात सहभागी होईल. उलट आमच्यापेक्षाही जास्त जोमाने युवा पिढी यात आमच्यापेक्षा जे युवा आहेत ते सहभागी होतील आणि चांगले संस्कार होतील. कारण हल्ली काय असतं, जे लहान मुलं बघतात त्याचंच अनुकरण ते करत असतात. काही बघा ना, जे आपण मोबाईलवर जे बघत असतो त्याचं अनुकरण करतात किंवा इतर कुठल्या गोष्टींचं. पण असंच आता त्या गोष्टींचं जर अनुकरण करत असतील तर अर्थात या चांगल्या गोष्टींचं पण अनुकरण करायलाच पाहिजे ना. छान वाटलं, मस्त वाटलं, खूप भारी वाटलं. मला स्वतःला तर खूपच खूप भारी वाटलं. बाकी काय चाललं आहे मंडळी विशेष? नवीन वर्षाची सुरुवात कशी झाली तुमची? काय करताय बाकी विशेष? उद्या ईद, उद्या रमजान ईद. म्हणजे जे त्यांचे उपवास होते ते संपतील आज आणि उद्या ते ईद सेलिब्रेट करतील. छान आहे एकदम. म्हणजे आपल्या असे सगळ्यांचेच, कुठल्याही जाती धर्माचे सण असू देत ना मंडळी, आपल्याला सुट्टी भेटते तो भाग वेगळा, पण त्या सणाचं महत्त्व त्या धर्मामध्ये असतं. खरंच भारी वाटतं. आता 9 दिवसांनी परत रामनवमी होईल, त्याचं चैत्र पौर्णिमा चालू आहे. पौर्णिमा नाही, चैत्र महिन्यातली नवरात्र चालू आहे. 9व्या दिवशी रामनवमी. त्यानंतर ह्याच महिन्यात परत मग रामनवमी झाल्यानंतर पुढे मग हनुमान जयंती आहे. अशी बरेच सण आहेत, बरेच सण आहेत. अक्षय तृतीया येईल, असे बरेच सण आहेत. त्यानंतर मग सण एकदम स्टॉप होतील. त्यानंतर मग डायरेक्ट जूनमध्ये वटपौर्णिमा, नंतर मग आषाढी एकादशी, नंतर मग श्रावण, मग सणांना सुरुवात. बाकी काय म्हणतं विशेष? बोला काहीतरी. व्हिडिओ आपले आवडतात ना तुम्हाला? नक्की लाईक करा मंडळी, शेअर करा. जे मला जिथे व्हिडिओ बनवायला जमतात, कंटेंट द्यायला जमतं, तिथे मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करतो. पण माझ्या त्या प्रयत्नांना थोडंसं सपोर्ट तुम्ही करा. मला माहिती आहे कधी म्हणजे त्या क्वालिटीचे कदाचित व्हिडिओ बनत नसतील, एडिटिंग त्या लेवलचं नसेल, कंटेंट त्या लेवलचा नसेल, पण सातत्याने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न माझा राहील आणि तो यापुढेही तसंच चालू राहील. फक्त त्याला थोडंसं सपोर्ट करा तुम्ही. आता जरा काम करतो, बोलतो तुमच्याशी. म्हणजे आता जेवून असं बसलो आहे बाहेर आणि काय म्हणता बाकी मजेत? तर काय उद्या ईदची सुट्टी आहे काय तुम्हाला? सगळ्यांनाच नसते, प्रायव्हेटला नसते, पण उद्या कसं विकेंड पण आहे. काय काय लोकांना शनिवारीवरची ऑलरेडी सुट्टी असते.
आणि पुढच्या आठवड्यात पण सुट्टी आहे रामनवमीची. सुट्ट्यांचाच सीझन आहे. बाकी काय चाललं आहे माझ्या पाठी बघताय का तुम्ही? दिसते का तुम्हाला मस्जिद हां इथे दिसतं मला कदाचित. मस्जिदला पण लाईटिंग केली आहे कारण उद्या आहे रमजान ईद. आपला एक यूट्यूब सबस्क्रायबर आहे आणि तो स्वतः पण यूट्यूबर आहे कॅफ म्हणून. त्याला पण रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा. तो हा आपल्यापेक्षा फेमस आहे असं हे यूट्यूबर आहे. आणि आमचा खेडचाच आहे तो हे कॅफ म्हणून. छान व्हिडिओ बनवतो. तिकडचे खेडमधलं अवतीभोवतीचं सगळं दाखवतो तो वातावरण. आपल्या सबस्क्रायबरला काय मंडळी काय झालं आहे? आपले सबस्क्रायबर व्हिडिओज व्हायरल होत नाहीत काय समजत नाही. व्हायरल का होत नाही तेच समजत नाही. कधी कधी म्हणजे बाकी काय नाही मला अक्षरशः लोकांचे व्हिडिओ टाकला म्हणजे 5 मिनटात 10 मिनटात जवळजवळ 12-13 हजार. नंतर पुढच्या 1 तासात जवळजवळ लाखाच्या होती. एका दिवसात त्यांचे 10 लाख व्ह्यूज जातात. आणि माझं काय झालं आहे काय माहिती. माझा व्हिडिओच हे होत नाही जास्त हे होत नाही. कोण सबस्क्राईब नाही करत आहे. व्ह्यूज नाही येत आहेत त्याला. 8 व्ह्यूज अरे बापरे. आणि ते 8 व्ह्यूज तशाच कायम राहतात. पुढे जातच नाहीत. किती म्हणलं तरी पुढे सरकतच नाहीत त्या व्ह्यूज. म्हणजे मीचं माझ्या वर्षानुवर्षाचे जवळजवळ झाली 4-5 वर्ष. 2021ला आपला पहिला व्हिडिओ आला होता ना. 2021पासून मी स्टार्ट केलं होतं. तिथपासून जे काय व्हिडिओचे व्ह्यूज आहेत ना 3 व्ह्यूज आहेत ते तसेच आहेत. एकही कोण बघत नाही. आणि आता लेटेस्टचे पण 8 व्ह्यूज आहेत. तेवढंच कशाला. मी आता गावी गेलो होता ना शिमग्याला. त्यातला एक व्हिडिओ आहे त्याला मी टाकला होता तर त्याला फक्त 8च व्ह्यूज. काय समजा ना. अरे बापरे. आपले सबस्क्रायबर तर निदान आहेत तेवढे तरी होऊ देत व्ह्यूज. तेवढ्याने तरी बघा रोज. असं ते आपले प्रयत्न असेच चालू राहणार. पण सातत्य असंच राहणार. मी कितीही कंटाळा आला तरी मी व्हिडिओ घेऊन येणारच. आपल्या गप्पा अशाच चालू राहणार. बाकी काय म्हणतात म्हणजे विशेष युद्धाचं काय युद्ध तर चाललं तिकडे. युद्ध चाललं आहे आणि आपल्याला त्याचे हे भोगावे लागतात. काल पाडवा असून सुद्धा तुम्ही बघितलं ना जवळजवळ 2,500 मार्केट डाऊन होतं. काय बोलणार. भयंकर म्हणजे काय सांगू. इन्व्हेस्टमेंट फार अर्धी झाली. विचार करा ना 85,000वर सेन्सेक्स होता तो आता जवळजवळ 74,000वर आहे. आज 325ने वाढला. खरं नाही. सोन्यामध्ये घसरण आहे चला. पण पैसेच नाही राहिले लोकांकडे तर काय सोनं कधी कसं घेणार. ते महागच वाटणार ना आपल्याला. असं काय करायचं मंडळी. काय म्हणताय. एप्रिल महिना आला ना म्हणजे मार्च एप्रिल महिना आला ना आपण शाळेत असायचो बघा तेव्हा आपल्याला वेध लागायची सुट्ट्या कधी पडतील. पण आपली ती पिढी एक कशी माहिती आहे का. ती आपली एक पिढी होती ना मंडळी. ती पिढी ना खरंच खूप भारी. म्हणजे आपल्या एजची जे 84चा ज्यांचा जन्म असेल ना त्यांचं आम्हाला शाळेत जायला कधीच कंटाळा नाही यायचा. हे काय माहिती हो. म्हणजे मला तर नाही यायचं. माझे जे वर्गमित्र होते त्यांना पण कधी यायचं नाही. उलट आम्ही ना पाऊस जास्त असेल त्या दिवशी आवर्जून शाळेत जायचो. आणि शाळेत गेलं की कोण नाही आलं की मस्त की ऑफ पिरियडला खेळायचो मस्ती करायचो. हल्लीचे पोरं नाहीत. सुट्ट्या कधी आहेत ते बघतात. जास्त झोप भेटली पाहिजे हे भेटली पाहिजे. काय चला. आणि आम्ही मंडळी त्या म्हणजे असं नाही ज्यांची परिस्थिती चांगली होती ते काम नाही करायचे. पण आम्ही म्हणजे मी 7वीपासून पेपर टाकायला लागलो होतो. पेपर टाकायचं काम केलं होतं 7वीपासून. आणि त्यानंतर मग असं नाही मग 7वी ते 10वी पेपर टाकायचंच काम केलं. सकाळी लवकर उठायचं. आणि त्यावेळेला पगार किती होता मला तरी खूप कमी पगार होता. आम्हाची लाईन टाकायला बोराडे म्हणून होते आमचे एक पेपरवाले. त्यांच्याकडे जायचो मी. लाईन टाकायची 175 रुपये. त्यावेळेला 175 रुपये म्हणजे महिना काम केलं की 175 रुपये भेटायचे. खरंच कसं ना
त्यावेळेचे दिवस वेगळे होते, सगळंच वेगळं होतं. गावी जायचं म्हणलं की आजी असायची. आता आजी नाही राहिली, आजोबाई नाही राहिले. असं चालतं आहे, काय हरकत नाही, बरोबर की नाही. बाकी तुम्ही काय म्हणताय मंडळी विशेष? मी तर आपलं मस्त बसलो आहे बाहेर. हां गारवा आहे जरा थोडासा. दिवसात मी बाहेर निघालोच नाही, जवळजवळ झाले 2 आठवडे झाले मी बाहेर जातच नाही. आपलं सगळं झोपायचं, दिवसा आराम करायचा थोडासा. आता व्यायाम जिथपासून व्यायामाला सकाळी सुरुवात केली आहे ना, तिथपासून नाही जात मी बाहेर. दूध वाटून आलो की घरातच बरं वाटतं. बाकी तुमचं काय चाललं आहे विशेष? आपल्या गप्पा तर अशाच चालू राहतील, उद्याही चालू राहणार कंटिन्यू ना. उद्या सुट्टी आहे, उद्या थोडंसं कुठेतरी बाहेर जाईन. पण काय माहिती काय, घरी आलं ना की कंटाळा येतो, झोप आली ना की झोपवत जातो. चला मी कपडे पण नाही घालले, त्याचा कपडे हे मी घेऊन जातो घरात, दिवसभर बाहेर सुकत आहेत. तर आता घेऊन जातो आणि आता झोपतो. तुम्ही पण झोपा. बाकी काय म्हणताय? पुन्हा भेटू उद्या सकाळी. उद्या सकाळी व्यायामाला. आज व्यायाम करता नाही, म्हणजे मैदानात गेलो तेव्हा गुड मॉर्निंग नाही बोललो तुम्हाला, कारण मग बोललो नाही. पण व्यायाम मस्त आहे झाला. आणि त्यानंतर मग दुधाला गेलो, दूध टाकलं. मला तर काय शूट करायचं राहूनच गेलं. पण भेटू आता सकाळीच भेटू उद्या. तुर्तास या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री मंडळी. काही का होईना आपण जरा ते लाईक बटन दाबा. लाईक नसेल तर डिसलाईक तरी दाबा. पण दाबा, काहीतरी करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय प्लीज पुढे जाऊ नका. आणि ते नोटिफिकेशनचं बटन पण दाबा, बेल आयकॉन. मी शक्यतो सांगत नाही व्हिडिओमध्ये, तुम्ही बघितलं असेल, मी कधीतरी असं सांगतो. बाकी असो, तुर्ताश्री या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.